आयडिया बसून त्यांनी त्याला बैल बैल त्याला मुलं आणि मग मला खरं आज बैलगाडा क्षेत्रातल्या सगळ्या लोकांचं बैलगाडा क्षेत्रामध्ये काय प्रेम आहे आणि त्यांचं जनावरांवरती काय प्रेम असतं त्याचं उत्तर आज मला इथं मिळालं. माणूस म्हणजे घरातल्या माणसाचा सगळा जसा इतिहास माणूस लक्षात ठेवतोय जन्मापासून अंतापर्यंत, तसं आज एक एक दिवस त्या बकासूरचा सगळ्या फॅमिलीच्या लक्षात आहे की तू आज काय करतो, जन्मापासून त्याचं काय काय घडलेलं आहे, कसा कसा घडलेला. त्याला पैसे उसामध्येच कट केलता आपण त्याचा पैसे. तो टेम्पोत घेऊन जाणार होता त्या पोराला ते रात्री वासराला बसेस थांबली म्हणजे द्यायचंच नाही. अच्छा, तो आता आमच्या थांबलेला असतात. बर बर. म्हणजे नवीन पायदास आहे ते मी आतापर्यंत कोणालाच माहिती नाही. बर. फक्त आमच्या घरातच 5-6 जणांना माहिती. बर. ती मोहिलच्या गावाला ठेवली. बर. हा, ते बी लवकरच नवीन धमाका देईल. अच्छा, बकासूर 2. या भारताला आणि या महाराष्ट्राला बकासूर हा शब्द नवीन नाहीये, पण महाराष्ट्रातल्या नागरिकांना मात्र 3 बकासूर माहिती आहेत. बकासूर महाभारतातला ज्याचा भीमानं वध केला, दुसरा बकासूर मुळशी पॅटर्न मधला जो चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर आला, आणि तिसरा बकासूर अर्थातच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्यानं सध्या अधिराज्य गाजवलेला आहे. शर्यतीच्या मैदानामध्ये ज्याचं नाव घेताच निश्चितच भोया उंचवतात. एवढंच काय, ज्यावेळेस बकासूर पळायला लागतो त्यावेळेस माणूस जेवत असला तर हात धुतो आणि बकासूरची शर्यत पाहायला जातो. अशाच या बकासूरची संपूर्ण कहाणी आणि बकासूराचा आजपर्यंतचा शर्यतीचा इतिहास पाहण्यासाठी आपण आज बकासूरच्या गोट्यावरती आलेलो आहोत. आणि आज मोहिल शेठ आणि बकासूरची जी संपूर्ण फॅमिली आहे, जी संपूर्ण टीम आहे, यांची आज आपण संपूर्ण मुलाखत घेणार आहोत. तर चला भेटूयात बकासूर फॅमिलीला. बकासूरचा आजपर्यंतचा प्रवास काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर संपूर्ण फॅमिली. तुम्हाला सुरुवातीला आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. अर्थात मोहिल शेठला आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जिथं बकासूर तिथं मोहिल शेठ आणि सर्व त्यांची टीम असते. मात्र अजून एक चेहरा ज्यांना मामा म्हटलं जातं ते मामा देखील आहेत की ज्यांनी खरोखर पडद्याआड राहून बकासूर वाढवला, बकासूर मोठा केला. ते मामा देखील आपल्या बरोबर आहेत. आपण सगळ्यांशी गप्पा मारणार आहोत. सुरुवातीलाच मामा, मला तुम्हाला विचारायचं आहे, बकासूर आज प्रत्येकाच्या घरातला सदस्य असल्यासारखा आहे, परंतु बकासूर तुमच्यात वाढलेला आहे. बकासूर हा तुमच्या घरात, म्हणजे बकासूरच्या जन्माची कहाणी आपल्याला सुरुवातीला महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना ऐकवायची. बकासूर झाला तेव्हा तो आपल्या बारीकपणापासून ना दे, त्याच्यामुळे कसं तो झाला त्यावेळेस आमचं कसं मी कामाला होतो, ही बारीक बारीक पोरं होती. पण नातं पाहिलं असं घरचं आम्ही कोणचं बी कोण झालं तरी आम्ही घरीच ठेवू, त्याला विकत नाही शेवटपर्यंत. गायला कालवड झालं विकन, पण गोरही कधी शिकलं नाही आजपर्यंत. अच्छा. आणि ते झालं आणि त्याच्यावर आमच्या म्हशी गाया 2-3 गाय असतात पहिल्यापासून. ती आम्ही चाकून खरेदी केलेली गाय. ती गाय झाली, पहिले ती कालवड आणली होती, ती जरा आपल्या घरी गेली. दुसऱ्यांदा बकासूर झाला. बकासूर झाल्यानंतर ते मोठा भाऊ असतो ते त्यांचे दारबीर तेच काढायचं. झालं 2-3 दिवस, 4-5 दिवस झालं, मग आमच्या बैलपोळा असतो. त्याच्यानंतर ते भाऊचं एक बारीक पोरग आहे, त्यावेळेस तो लय तरी 8-9 महिन्याचा असेल. तो घरीच घेऊन गेला आणि बंगल्यातच ठेवलं त्याला 4-5 दिवस. मला वाटेवून यायचंच नाही, इथं पाहिजे आमच्या घरातच पाहिजे, आणि रडायचं निघून घेऊन गेला. पण ते आपले फोटो बिडो सगळं होतं, पण त्यावेळी ते आपले हे होतं टिकटॉक होतं, त्यात सगळं त्याच्या व्हिडिओ सगळ्या गायब झाल्या. व्हिडिओ अख्खे होते आपल्याकडे. आणि भाऊ गपची त्याला सगळं दूध पाजायचं, मला सांगत नाही. त्यावेळेस आपण दूध विकायचो ना, त्याच्यावर आपलं सगळं चालायचं. तो भाऊ गपची दूध पाजायचं, मला काही दूधच देत नाही. अच्छा. आणि असं कधी कधी अधून मधून मी काढले की दूध द्यायची, आणि तो हाटकून तोच बसायचा, मग मला काढून देत नसायचा गायची दार. मी आपल्या मशीनच्या दारा काढू सगळ्या. मग त्याने गायांच्या दारा काढायचं, त्या वासराला मोठं केलं. मोठं केलं आणि त्यावेळेस आम्हाला गाड्या बिड्या आणता येत नव्हत्या. ही बारीक बारीक होती. एक वासन त्याला 6-7 वर्षाचा आणि वैभव वासन 9-10 वर्षाचा. त्यावेळेस आपण धरायचो, साईल बी सगळी असायची त्यांची बारीक, त्या फील्ड मधलीच पोरं.
मग ती घरगुती अशी बारीक छकडी करायची आणि पाळवायचा, वैभव स्वतः बसायचा. बर म्हणजे जास्त करून या वैभवनी आपण काय शेवट माग हिरो असं पण सूत्रार्थीच होती, कारण छकडी बसाय बी बारीक पण एवढं बर जिगर लागतं बसायला पण. अगदी खरं मग हे खाली न्यायची आपल्या रोडला, तीच शिकवलं त्याला. मोठी मोठी बैल असायची, बर बैल मोठ्याली असायची आपल्या त्यावेळेस पण. हा 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 त्यावेळेस तो लय तर लय एवढाच असेल त्याच्या बादसारखा. हा अच्छा त्यावेळेस मोठ्या बैलावर झोपायचं त्यांना. हा. पण त्या बैलाला बी कधीच कमी नाही. टॉपचा बैल आम्ही घालवतो त्या बैलाला बी हाताचा असायचा काय पहिल्यापासून. बर त्यावेळेस आम्ही त्याला डायव्हनी शिकवलं आणि मैदानात उजून पळतो तो आता. नाही ते आहे, पण बकासूर मैदानात पळताना आपण त्याच्याविषयी मी वैभव आणि मोहिल कडून ते जाणूनच घेणार आहे. हो. पण तुम्ही सांगितलं की बकासूर जन्माला आल्यापासूनच त्याचा कौटुंबिक लळा सुरू झाला होता. म्हणजे आपल्या घरगुती पोरासारखं त्या सांभाळायचं आम्ही. बर सगळीच म्हणजे वडील बिडील सगळेच असायचे. हा. ते काय आलं एक तर समजा कसं म्हणतात, एखादा माणूस गेला तर परत ते पुनर्जन्म असतो. हा. तशीच देणगी आम्हाला द्यावाची ती. हो. कारण माझा चुलता होता, हा. तो 2 महिने आधी एक्सपायर झाला आणि तो 1-1.5 महिन्यांनी तो जन्माला आला. बर अच्छा मग त्याला लई नाद असायचा, सगळं नाद तो मा पूर्ण करायचा. तो अच्छा काय म्हणून ते द्यायचा. ते वडिलांचा बारकावा असायचा, ते वारले, एक्सपायर झाले काही. अच्छा बर 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 आणि सेम त्याचीच क्वालिटी त्याच्या रूपातच आम्हाला भेटलाय देऊ. मी आता अगोदरच बोलताना सांगितलं होतं की बकासूरला तर आपण सगळं देवच म्हणतो, पण आता त्यांनी जे सांगितलं की आपल्याच घरातली व्यक्ती कोणतरी 2 महिन्याच्या अगोदर जाते आणि ज्यावेळेस हा खोंड जन्माला येतो त्याच्यानंतर त्याच्या वागण्यातून त्यांना जाणवतं की हा आपल्याच घरातला व्यक्ती आलेला आहे परत. हे जे उत्तर आहे ना, हे खऱ्या अर्थानं मनाला शिवून जातं. आणि म्हणूनच फक्त हा फॅमिलीचाच नाही तर बकासूर आज महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबातला सदस्य झालेला आहे. ज्यावेळेस आता तुम्ही बघता की बकासूर मैदानं करून येतो, त्याला प्रचंड प्रेम मिळतं माणसांचं. प्रचंड. त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं की बाबा लोक एवढं भरभरून प्रेम करतात? अहो ते बघून आम्हाला घरी आम्ही रडतो खास. हा. एवढं त्याच्यावर प्रेम करतात. हा. मग हारू किंवा जिंकू त्याच्या मागे ती फॅमिली एवढी असते की त्याचं नाव म्हणजे तुम्ही बघता हो सगळे. खरं पण त्याच्या आम्हाला बोलायचं काहीच नाही, त्याच्यामुळे आपल्याला एवढं आहे आता. हो. पण काही लोकांचं गैरसमज आहे, कमेंट बिमेंट काही करतात. हा. काय सगळं नंदी आपल्या सारखंच आहे. बरोबर अगदी खरं. त्याच्यामुळे कोणी काही करू नये. काही मथुरची नाव घेतात, काही फक्त हे 2च हा बकासूर मथुर, बाकी लोकांना नंदीचं नाव नाही. हा. ते 2 नंदीवाले मालक काही नाही. हा. पण ते काय Fans. बारीक पोर त्यांनी बी कमेंट नाही करावं. काही म्हणतात मथुर हा वर्षातून येतो 3 महिन्यात, तसं काय नाही. शेवट तो नंदी येतो मुंबईला असतो, बरोबर. त्याला इकडे येणं जाणं बी परवडत नाही. हम्म. तर आपला बैल घाटा असल्यामुळे आपण मुंबईला जास्त जात नाही. बरोबर. हा त्याच्यामुळे मथुर आणि बकासूर प्रेमी हे बोलत नाही, फक्त त्यांची दुसरी माणसं बोलून ते काय होते गैरसमज तयार होते त्यांच्या. अच्छा अच्छा. हा त्यामुळे दोन्ही याला फॉन म्हणते कुणी कुणा कमेंट करा नको, सगळं नंदी एकसारखे, हार जीत होतच राहते. अच्छा. नाही आता हा कमेंटचा वगैरे भाग कसा असतं, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं लोक जेवढ्या व्यक्ती हो. तितक्या प्रवृत्ती असतात आपल्याला हो. माहित आहे. जसं मथुरवर प्रेम करणारा हो. वर्ग आहे तसा बकासूरवर हो. पण प्रेम करणारा वर्ग आहे. आणि विशेष म्हणजे मला हे पण ऐकायला मिळालेलं आहे की राहुल पाटलांचे आणि तुमचे पण खूप चांगले संबंध आहेत. पण आता हे फॅन्स लोकांच्या अशा पद्धतीनं हो. असतात एकत्र वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कमेंट. कमेंट करायच नाही खरं, कुणाला करू नये. शेवट कसं असतं, जे कोण कुणाच्या नंदीला एक नाव ठेवत नाही. अगदी खरं आहे. कोण जिंकला किंवा हारला तो हार जीत तो एक आहे, ते काय त्या नंदीला बोलतो. खेळ आहे तिथं हारजीत ठरलेलीच आहे. खेळामध्ये फक्त खेळपर्यंत राहायला पाहिजे, फक्त शेतकऱ्याचा खेळ आहे. अगदी खरं आहे. त्याच्यावर काही राजकारण बी कुणीच करू नये. कुणीच हा खेळ शेतकऱ्यांचा आहे. तुम्हाला असं कधी वाटलं होतं की बकासूर ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस पुढे जाऊन हा खोंड अशा पद्धतीनं मैदानं धावेल? आता मला तो एक प्रश्न विचारायचाच होता तुम्हाला की बकासूरच्या दिसण्यावरून सुरुवातीला तुम्हाला वाटलं होतं की बकासूर मैदानं गाजवेल? एवढं वाटलं नव्हतं, पण थोडंफार त्याच्यावर दिसत होतं. बर. कारण ते बारीकपणापासून तसाच, कारण बारीकपणापासून आम्ही त्याला इथं खाली पावायला नेलं ना, हा तरी तो बसून जायचा. बर. चालतच नव्हता. आता बी अजून बी मैदान एवढा मोठा झालाय, पण वरून तो डोकली जायला लावते. आणि अच्छा आता बी तर त्याला तुम्ही चालूच नाही, खाली जाणार नाही चालूत. अच्छा. पहिल्यापासून मग तो असंच आहे. बर. आणि आता पुढे असा आला ना, असा झोपून बिपून वाट घरी नेला ना आम्ही, हा. तरी असा झोपणार बिपणार, बर. पण चालणार नाही. अच्छा, म्हणजे त्याला आरामाचं जास्त इंटरेस्ट आहे. आरामाचा नाही, पण ते काय त्याचं शेवट तुम्हाला सांगतो, ते चुलत्याचीच आमची कॉपी. आमचा चुलता बी असं होता. बर बर बर. काम सगळं करायचं आमच्या गोठ्यातलं. मग आम्हाला कधी असं दार पी काढून देत नव्हता. बर बर. माझ्या वडिलांना बी दार काढून देत नव्हता कधी. तो आता माझ्याकडे 20-25 आहे. तो एकटा 40-40 म्हशी एकटा पिळायचा सगळं बघून. अच्छा. फक्त काम करायचं असं करायचो, मी नाही करणार हे नाही करणार असं करायचा. तर बकासूरची कॉपी देऊ, म्हणजे माणसाच्या रूपात त्यांनी नंदीमध्ये घेतलं. बकासूरला ज्यावेळेस मैदानात उतरवायचं ठरवलं त्यावेळेस त्याचं साधारणतः इथलं प्रॅक्टिस कशा पद्धतीनं तुम्ही अगोदर त्याला
जे आपण प्रॅक्टिस घेतो एकदा नव्या खोंडांची, त्याची सुरुवात कशी झाली, कोणाबरोबर त्याला पळवलं तुम्हाला सुरुवातीला? सांगितलं ना, आमच्या घरच्या म्हणजे सावकार आहे आणि बर. बादशाह होता, ते यांच्याबरोबर वैभव हीच करायची. बर. आपण फक्त सुट्टी करावी नाही, आपण फक्त व्हिडिओ काढाय असं त्यावेळेस. बर कारण आपण सुट्टी करता बी आलं धराय बी आपण अजून बी बायला धरीत नाही आपण. बर बर अच्छा. तिथं ट्रेनिंग काढतो, मग आपल्या लपूनच्या बिनजोड चालू होते, तुम्हाला माहिती त्यावेळेस. हो हो त्यावेळेस ही जायची लांब लांब घेऊन बिनजोड खेळायची. हा. त्याच्यात तो ताव पण असाच होता, घरचीच गाडी पाहिजे, कोण बैल देत नसायची. हा. नंतर गट्टू फायनल झाली. गट्टू फायनल इथं आपल्या मावळ मुशी त्यांनी 2-3 नंबर लागूपाठ केलं. बर. आणि मग नारायणपूरला मैदान पडलं. पोरं म्हणली न्यायची का. बर. होतं काय होतं, ही गेली, गट काढला, पब्लिकने गाडी पाहिजे त्यावेळेस, घरचीच गाडी होती. पण बर म्हणजे पहिल्यांदा नारायणपूरला पळाला, पहिल्यांदा मैदानात गेला, तिथं 1 नंबर केला त्याने. पहिल्याच मैदानात? पहिल्याच मैदानात गेला, 1 नंबर केला, 3 फेऱ्याच्या मैदानात. बर. तेव्हा तो त्यावेळेस- आदत दोन्ही बैल आपली. त्यावेळेस दुसरा पायरा कोणाबरोबर होता? पहिला आपलं घरचं सावकार म्हणून होता, मग बारीक तो बी निवडा. घरचाच होता? तो विकत घेतला होता आपण. अच्छा अच्छा, म्हणजे तो घरचाच साज होता. हो. ज्यावेळेस हे सगळ्या शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरची सुरुवात होत होती, त्यावेळेस आज बकासूरमुळं म्हणजे हा पट्टा तसा वेगळी ओळख आहे. हो. मुळशी पट्ट्याच्या अलीकडच्या काळातली वेगळी हो. ओळख आहे. पण बकासूरमुळं जे काय आता नाव ह्या परिसराला, म्हणजे माझ्यासारख्याला सुद्धा ज्यावेळेस आम्ही विचारत येत होतो की बाबा सूस गाव कुठं आहे आणि बकासूर, तर आम्हाला सहजपणे लोक सांगायचे की तुम्ही इथं जावा आणि इथं गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं, म्हणजे असं ह्या परिसरातल्या लोकांचा कशा पद्धतीने बकासूरकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे? बकासूर सगळ्यांचं प्रेमानेच बघतात लोक. हा. कुणी असं वाईट नजरेने बघत नाही. अच्छा. म्हणजे त्याला दिसण्यावरून लोकांना वाटत एवढा बैल पळतो कसा, नवीन माणसाला म्हणते बैल पळतो कसा काय. हा. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही एकदा सासवडच्या मैदान चालू झालं आणि आमच्या घरी एक सोन्याने घेऊन गेलतो आम्ही सहज. आदत असतो आणि तो सोन्या मोठा होता. त्यावेळेस असंच बाबा जगताप यांनी मैदान घेतलं. त्या मैदानात आपला बैल आहे ना, त्या मैदानात बी आपला बैल 1 नंबर केलता. त्यावेळेस तो स्वतः म्हणला ह्यो, आणि त्याचा मित्र कोण, आत्याचा का मुलगा कोणी, त्यावेळेस त्यांनी त्याला तो म्हणला ह्यो बैल घेऊ आपण त्या पोरग. अच्छा. ह्यो म्हणला काय ते कुडीचं चालते, मला ते दर्शा चालले ते काय पाहणार आहे. अच्छा. जाताना स्वतः बी उभा आहे. मग त्याच्या खालून पळत आला, मला घ्यायचा बैल. बर. पण ते आपण पहिल्यांदाच आपण विकायचंच नव्हतं, कारण आपला यावर पहिला 5,000 रुपये झालता, उसवाल्याला दिलता. बर. पण त्यावेळेस वैभव, हे मोहील वडील मला नाही, तुला 5,000 रुपये पुरणार नाही का, आता तो बैल कॅन्सल. मोहील कडा याच्याकडे तो काय किस्सा आहे नेमका ह्याचा, जो काय 5,000 रुपयाचा जो व्यवहाराचा विषय ते काय असे आपल्या गोष्ट म्हशी, त्यावेळेस क्षेत्र चालू नव्हतं. बर. त्यावेळेस ते एक माणूस आला, तो म्हणला द्या आम्हाला, आमच्या घरी जातो घेऊन 5,000 रुपयाला द्या. त्यावेळेस काय 1,000 आणि 2,000 लोकांना बैल, मोठी बैल 20-25 रुपयाला घ्यायची, बंद काळ होता. हा. त्यावेळेस एवढी होता, बारीकच होतं, 5-6 महिन्याचा असेल. बर. ते म्हणले काय करणार आहे, आम्ही तर नव्हतो, आमच्याकडे बैलगाडीला चालू आहे मोठा झाल्यावर. त्यावेळेस ही मोहील वैभव ती म्हणली नाही, आमचा मी त्याला तयार करतो. बर. ते मोठा भाऊ म्हणला तू काय द्यायचा नाही असं तसं. मग तो 5,000 रुपये घेतलेले पैसे ऊसामध्येच कट केलता आपण त्याचा पैसे. तो टेम्पोत घेऊन जाणार होता. त्या पोरांना कळते, रात्री वासराला बशीच थांबली, म्हणजे द्यायचंच नाही ते. अच्छा. तो आता आमच्या दामण्याला नसता ते वासरू. बर बर. म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचं जे आयुष्य होतं किंवा त्याचा जो काही पराक्रम पुढे तुम्हाला पाहायचा होता, तो खरं त्या दिवशी मोहील आणि वैभव यांनी तो थांबवला. नाहीतर आज बकासूर वेगळ्या ठिकाणी नशीब शेवट आमचं नशीब. अर्थात ते तुमचंच खरं तर नशीब म्हणायचं. तुमच्या नशिबानं एवढा चांगला नंदी जो तुमच्या दारात राहिला. तर मोहील शेठ आपल्या बरोबर आहेत. आपण मोहील शेठला अनेक वेळा प्रत्येकाने पाहिलेलं आहे, जिथं बकासूर तिथं मोहील, आणि हे काही चेहरे आपल्याला दिसत असतात. आता मामांनी सांगितलं की ज्यावेळेस तो बैल अचानकच यांनी ठरवलं की हा ठीक आहे, त्या अगदी उसाच्या पैशातच 5,000 रुपयाला द्यायचा ठरला आणि तुम्ही तो थांबवून ठेवला. तुमची काय भावना होती की बकासूर गेला नाही पाहिजे, ह्याच्या मागे भावना काय होती? नाही, बैलगाड्याचा नाद पहिल्यापासून लहानपणापासून नाही का, त्यामुळं बैल विकलेला आवडतच नाही आपल्याला, नाही का. बर. जे आपलं घरचं आहे ते आपलं हक्काचं असतं ना. बर. त्यामुळे विकून नव्हतं तिला. अच्छा. आता मगाशी मामांनी सांगितलं की पहिल्यांदा तो सासवडच्या मैदानामध्ये पळाला बकासूर. पहिलं मैदान तुमच्यासाठी काय होतं, म्हणजे तो अनुभव काय होता की बकासूरला पळवणं? अगदी तुम्ही सांगता की बकासूरला न्यायचा खाली म्हटलं तरी तो फाटीनं खाली जाणं, ज्यावेळेस सुट्टीला जायचा त्यावेळेस पण त्याची प्रचंड मेहनत तुम्हाला ती करावं. तो पहिल्या दिवशीचा काय अनुभव होता? आम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बिनजोडला गेलो होतो मावळामध्ये, नाही का. बर. हा. आपली शर्यत जुळलेली होती, नाही का. आम्ही असंच रात्रीचं बसलेलो आणि तेव्हा बकासूर लय बारीक होता, बर, आदत होता, आणि
आदत वासराचं 2-3 बॅनर पडलेलं आणि साहिलने मला दाखवलं बॅनर पडल्यात म्हणून. हा तर आम्ही पहिल्या बॅनरवर फोन लावला, ते म्हणले शर्यत जुळलीत. बर मग परत दुसऱ्या बॅनरवरती फोन लावला, हा तर मग ती शर्यत आमची जुळली त्या संघ रविवारसाठी नाही का. बर आणि आमचा दुसरा म्हणून कबिरा खोंड होता, तो घरचाच पळायचा. बर मग आम्ही ही घरचीच गाडी पळवायचं ठरवलं हा. होतं. आणि मग तिकडे गेलो, तिकडं आम्ही नाही का सकाळी लवकर उठून बैल धुतले आणि गेलो तिकडे घेऊन. आणि फाटीवर गेली, समोरची बैल पण आली. बर आणि जो बैल त्या वासराला पळणार होता, तो मावळ मुळशीमध्ये चांगला बैल पळत होता, म्हणजे नामांकित बैल. शर्यतीला मार नव्हता खात. बर. आणि ते खोंड बघितलं, ते पण खूप मोठं होतं, म्हणजे अच्छा. आदत होतं, पण आता कशी आदत खोंड काही काही खूप मोठे एकदम असतात, मोठे असतात. हा. तसं होतं. तर ते आम्ही बघून आमचा विचार झाला, आम्ही एक 5-6 जण होतो, की आपण काही शर्यत जिंकत नाही. बर तर मग आम्ही खाली घेऊन चाललो, ही खोंड घेऊन पुढे गेली कबिऱ्या. बर पण बकासूरचं नाव होतं तेव्हा सरपंच. बर. तर चालतच नव्हता बैल, खाली जातच नव्हता. आम्ही 4 जण ओढत होतो त्याला. बर तर जे फाटीच्या कडेने सगळी माणसं बसलेली होती, सगळी हसत होती सगळी. बर मग आम्हाला पण लाज वाटली नाही का. तरी ढकलत आम्ही नेला खाली जाऊन झुपलो आणि खालून सुट्टी झाली. आमची गाडी 2 छकडे मागे पळत होती आणि ती गाडी शेजारची 2 छकडे पुढे पळत होती. बर पण निकालात आहे ना, बैलांनी तिन्ही बैल एका लाईनीत होती, पलीकडली 2 आणि आतला 1 बैल, आणि बकासूर पब्लिकने पळत होता. बर तर त्याने फक्त द्वाराला तोंड लावून निकाल घेतला. बर. आणि वरती कालवा चालू होता. तर मी ह्याला म्हणलं, तू जा पळत, म्हणलं वरती काहीतरी चालू आहे नाही का. हा. मग हे वरती पळत गेला आणि मग तेव्हा बघितला निकाल आम्हालाच भेटला होता. अच्छा. म्हणजे तो तो खूप तुमच्यासाठी अतिशय वेगळा, म्हणजे ज्या खोंडाला तुम्ही खाली ढकलत नेले, हो. तो ज्यावेळेस सुट्टी करून वरती जातो त्यावेळेस त्याने निकाल घेतलेला असतो. हा. ही आश्चर्याची गोष्ट आहे. पण आता तुम्ही बोलता बोलता एक गोष्ट बोलला की त्याचं नाव आधी सरपंच होतं, हो. आणि मग ही बकासूरच्या नावाचा काय इतिहास आहे नेमका? जेव्हा आम्ही नारायणपूरच्या मैदानात पळायला गेलो ना, बर तेव्हा मुळशी पॅटर्न पिक्चर लय चालत होता बकासूर. बर तेव्हा आमचे मित्र प्रवीण घाटे समालोचक नाही का, बर. हा. त्यांनी पुकारलं की सेमीला खाली जाताना पुकारलं की मुळशीचा बकासूर पळायला चाललाय. बर म्हणजे त्यांनी गटाला पळताना ज्याला बघितलं, बर बर. तेव्हा सेमीला पुकारला आणि तेव्हा बसून त्याला सगळे बकासूरच म्हणायला लागले. मग तुम्ही पण सगळे हो, बकासूरच हो, बोलायला लागले. बकासूरच. मी मागाशी सुरुवातीलाच एक गोष्ट इंटरव्ह्यू देताना सांगितली होती, बकासूर हा महाभारतामध्ये राक्षस दाखवलेला आहे. परत त्याच्यानंतर मुळशी पॅटर्न आला, त्याच्यामध्ये सुद्धा बकासूर नावाचं जे कॅरेक्टर आहे ते विलनचं दाखवण्यात आलं होतं. मी एक गोष्ट आवर्जून सांगतो, आणि ही मुलाखत बघणाऱ्या जवळपास सगळ्या लोकांना माहिती आहे की आज बकासूर देव आहे. हा त्या एकाच नावामधला उलटा असलेला एक आपल्या सगळ्या समाजाला एक परिणाम दिसून येतो की ज्यावेळेस कुठल्याही व्यक्तीची किंवा प्राण्याची सुद्धा जर कृती आणि त्याचं वागणं पॉझिटिव्ह असेल तर त्याचा निश्चित देव होतो, जो बकासूर आता झालेला आहे. आपण त्या देवाच्या संपूर्ण फॅमिलीची मुलाखत घेतोय. मला तुम्ही सांगा की आता जसे त्याच्या नावाचा हा इतिहास आहे, बकासूरनं, मी एक बघितलंय, मी ज्या वेळेस मैदानात आलोय, बकासूरनं फायनल घेतला किंवा नाही घेतला तरी पण बकासूरची शर्यत बघण्यासाठी लोक अगदी जेवताना हात धुवून पळताना मी पाहिलेत की बाबा आता बकासूर गेलाय खाली पळायला. हो. त्यावेळेस लोक जेवण सोडून उठून जातात, फाटीच्या शेजारी उभा राहतात. काय असतात ह्या सगळ्या गोष्टी? म्हणजे हे लोकांचं कनेक्शन कशामुळे एवढं जोडलेलं आहे? आणि त्याच्यावरती खूप प्रेम आहे, कारण का आपण सांगतो की बैलच अखंड महाराष्ट्राचा आहे नाही का. हो त्यामुळे त्याच्यावरती सगळे खूप प्रेम करतात मनापासून. बरोबर. आणि बकासूरने मार खाल्ला तरी जेवढे त्याचे खरे प्रेम करणार आहे ना, तेवढे सगळे त्याच्या बशी येतात. बर. अच्छा. नाही, बऱ्याच वेळा मी एक ते पाहिलंय की ज्यावेळेस बकासूर समजा एखाद्या मैदानात मार खातो त्यावेळेस कुठल्या बैलानं बकासूरला म्हणजे त्या दिवशी मारलेलं किंवा बकासूरची गाडी मारलेली त्या बैलाच उलट जास्त नाव होतं. हो, ते पण म्हणजे ते पण तुम्हाला अनुभव आला असेल. हो. बकासूरची गाडी मारली तर त्या बैलाचं पण खूप नाव होतं नाही का. म्हणजे त्याला बी कुठेतरी तो अंधारात असतो, त्याला पैरे बिरे चांगले भेटतात तिथून पुढे. हा. अच्छा. असं होतं. बकासूरच्या पायऱ्यांचा एक विषय खूप नेहमी चर्चेत राहतो. तुमचं काय आहे? म्हणजे बऱ्याच वेळा बकासूर बरोबर खूप वेळा नवीन नवीन बैल पाळायला असतात, काय समीकरण आहे? काय होतं, सगळ्यांची इच्छा आहे की आता माखंड महाराष्ट्राला देव म्हणतो मग आता, की प्रत्येकाची इच्छा असते की बकासूरच्या गायात आपला बैल पाळला पाहिजे. बरोबर. त्यामुळे सगळी पायऱ्यासाठी त्याच्या खूप मागं असतात नाही. मग घरी याच्यात रिक्वेस्ट करतात की आम्हाला एक मैदान पायऱ्या द्या, किंवा ज्याच्या गावात मैदान असतं की त्याची इच्छा असते आपल्या गावात आपल्या बैलांनी फायनलला राहिल्यावरती खूप आनंद होतो हा. की मग बकासूर कुठला बी बैल घेऊन फायनलला राहू शकतो. तर
आम्हाला आमच्या गावात बकासूर आमच्या बैलासोबत पळला तर खूप आनंद वाटेल. त्यासाठी पण खूप लोक पायऱ्यासाठी फोर्स करतात. अलीकडे मोहिल शेठ एक गोष्ट आहे की तुम्ही जे जे उत्तर देता, माझी बऱ्याचशा मुलाखतींमध्ये मी जे उत्तर आले त्याच्यातून प्रश्न शोधत असतो. मला हे एक तुम्हाला आता आवर्जून विचारायचं की तुम्ही सांगितलं की एक काळ असा होता की बकासूरला सुट्टीसाठी ज्यावेळेस न्यायचं त्यावेळेस लोक हसत होती. हो. आज बकासूरच्या भोवती गर्दी आवरण्यासाठी तुम्हाला वेगळी एक टीम ठेवावी लागते. हो. बकासूरच्या भोवती वेडाच तेवढा असतो की ती वेगळी. एकदा काहीतरी सांगलीच्या मैदानात पण असा काहीतरी विषय झाला होता, मला वाटतं यांच्या पैलवान चंद्रहार पाटलांच्या त्या मैदानात पण काहीतरी एक विषय झाला. तिथं बी खूप पब्लिक त्याला बघायला होतं. खाली जाताना पोलीस आलते बार ह्याला प्रोटेक्शनला. बर. बाउन्सर सगळे चंद्रहार पाठवले. गट पळून आले होते नाही का, खूप गर्दी जमलेली. त्यामुळे आपण दादांना रिक्वेस्ट केली हा. की असं असं आहे, आणि दादाचं आणि आपले पण चांगले संबंध आहे. बर. त्यांनी आपल्याला सपोर्ट केला नाही का. बाउन्सर पाठवले, पोलीस पाठवले बैल खाली जाताना. बर. त्यामुळं प्रोटेक्शन भेटलं. मोहिल शेठ, आपल्या प्रत्येक मालकाच्या ध्यानात राहणारं एखादं मैदान असतं. बकासूरनं तर अनेक फायनल मारलेतच, हो. पण अविश्वसनीय की जिथं तुम्हाला वाटत होतं की इथं थोडस घासून आहे किंवा आपल्याला टप आहे, असं एक कुठलं मैदान आणि कुठलं तो क्षण तुमच्या ध्यानात राहिलाय बकासूरच्या की ज्याचं तुम्ही कधीच विसरू शकत नाही? पुसेगावचं सगळ्यात पहिलं मैदान. बर. काय म्हणजे झालं होतं? आपण एवढ्या लांब आणि सगळ्यात मोठ्या मैदानात पहिल्यांदाच गेलतो. बर. की आपल्याला वाटलं बी नव्हतं की आपण तिथं जाऊन एक नंबर करण म्हणून. हा. पण ते आपण गट सेमी फायनल एक नंबर केला. म्हणजे फायनलला आपण एक नंबर नव्हता, आपली गाडी 4 नंबरला उतरलेली. पण आपल्या नशिबाने आपल्याला एक नंबरचा निकाल ऐकाय भेटला. तिथं अख्खं पारणच पेटलं होतं डोळ्यातून. पुशेगावचं मैदान म्हणजे बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हटलं जातं. आणि पुशेगावात ज्यावेळेस तिथं आपण निकाल घेतो, म्हणजे फायनलचा निकाल घेतो, त्यावेळेस अर्थातच तो क्षण अविश्वसनीय असतो. बकासूरच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा म्हणजे पायऱ्यांचं तुमचं ज्यावेळेस नियोजन होतं, अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक मैदानामध्ये एक वेगळा पायरा पण आपल्याला दिसून येतो. बकासूरच्या रोजच्या सगळ्या ह्या ज्या गोष्टी, म्हणजे रोज मैदानांमध्ये पळतो बकासूर, बाकीच्या बैलांमध्ये आणि याच्यात म्हणजे तुम्हाला, कारण बाकीची बैल ज्यावेळेस पळतात गुलाल घेतात त्याच्यानंतर त्यांची विश्रांतीची काय हा विशेष काय की बकासूर रोजच पळत राहतो, रोजच गुलालात राहतो? नाही, काय होतं, बैल जर घरी आला ना, म्हणजे जवळचं मैदान असेल ना, तर बैल रोज पळून बी एक नंबर करणार. बर. फक्त प्रवास आहे म्हणून आम्ही एक दिवस तरी आराम देतो. हा. जर आपल्या जवळपास मैदान असते ना 100 किलोमीटरच्या आतमध्ये, तर रोज पळून एक नंबर बैल घरी आल्यावर फ्रेश होतो एकदम. 200 किलोमीटर वरून 3 फेर पळून 200 किलोमीटर वरून बैल घरी आला. हा. जेव्हा 2 वाजता रात्रीच्या टेम्पोतून उतरला ना, हा. बैल डायरेक्ट इथं आल्यावर धिंगाणा घालतो. बर. म्हणजे त्याचा घरी आल्यावर मूडच एक बदलतो. अच्छा. असं आहे. खर तर हिंद केसरी आणि बकासूर हे जवळपास आता समीकरणच झालंय. म्हणजे हिंद केसरीची मैदान आता बकासूरने बरीच नावावरती केले. किती हिंद केसरीची मैदान मारली, अजून काय वैशिष्ट्य आहेत हिंद केसरीला जोडून? आता नाही का, एक नंबर करून आपण 10 वेळा हिंद केसरी मारल्यात. बर. आणि तसे आपण म्हणजे आता आपण जे नवम म्हणत होतो तो आता दशम म्हणायला हरकत नाही. हो. अच्छा, म्हणजे आपण खर तर मी आज नवम हिंद केसरी असंच म्हणणार होतो, आता इथून पुढे दशम हिंद केसरी म्हणायला हरकत. हिंद केसरी 10 वेळा एक नंबर करून आपण एक हिंद केसरी झालेलं आहे. बर. मला एक तर दुसरं एक सांगायचं तुम्हाला, विचारायचं होतं की हिंद केसरी एकाच वर्षात काहीतरी 4-5 वेळा पण झालंय असं पण आहे? सप्त हिंद केसरी झालो एका वर्षात. बर. कोणत्या वर्षी झालं ते? गेल्या वर्षी 24 मध्ये. हा, 23-24 मध्ये. हो. अच्छा, एका वर्षात 7 हिंद. हो. हा प्रवास खूप मोठा आहे आणि असा बैल घडवण्यासाठी शर्यती क्षेत्रातल्या माणसांना किती कष्ट घ्यावं लागतं आणि तो माणूस किती त्याच्यामध्ये एफर्ट्स देतो हे न सांगितलेलंच बरं. कारण बैल सांभाळणं ही काय सोपी गोष्ट नाहीये. बैल सांभाळणारी आणि रोज बकासूरची सुट्टी करणारी, निहान करणारी, रोजची त्याची देखभाल करणारी ही सगळी टीम पण आहे. मुद्दाम आपण कसं असतं, शेवटी प्रत्येक यशामागं एक सामूहिक कष्ट असतं. ही सगळी टीम जी आहे मित्रांनो, ती आपण बघताय, ही बकासूरची फॅमिली आहे, बकासूरची काळजी घेणारी ही सगळी कंपनी आहे.
मला तुम्हाला एक विचारायचं होतं की बकासूर, आम्हाला सुरुवातीला मैदानात म्हणजे मी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये गेलो की बैल म्हटलं की अगोदर थोडस भीती वाटते की अरे बाबा मारका बैल असतो, शर्यतीचा बैल म्हणजे मारणारा असतो, रागीट असतो, अशी एक संकल्पना आहे. तुम्ही रोज बकासूर बरोबर आहेत, सगळी मुलं आहेत आणि तो तेवढा शांतपणे एकदा बसला की तो फारसा निवांतही असतो. बरोबर. बकासूर आणि इतर बैलांमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? त्याच्यामध्ये काय शहाणपण आहे थोडक्यात? शहाणपण म्हणजे बाकीचे बैल थोडीशी रागीट असतात वगैरे नाही का. आणि म्हणजे त्याच्या एवढं समजूतदार बैल आहे तो की आपल्या घरातलं जर कोणलीच महिला वगैरे त्याजवळ गेली तर तो कोणावरती धावत नाही. बर. तो आमच्यासारख्या मुलांना काय देतो आम्ही खालीच देताना जरा त्रास देतो वरती नाही का, तर म्हणजे आम्ही त्यासोबत गरम वगैरे करताना त्यामुळे तो डोळ्यात धरतो. पण महिला आमच्या चुलती आहे ते गोट्यावरती बाईला सगळं बघते, तिला बैल धुवून देतो, तिला बैल पुजून देतो, धरून देतो सगळ्यांना, आमच्या घरातल्या प्रत्येक महिलांना. आणि बाहेरच्या पण महिलांना अजिबात बैल काय त्रास देत नाही. नाही तर बाकीच्या बैलांना टाप घाला, 2-2, 3-3 कासरे लावा, हे वेगळं पण आहे त्यात. मग एवढा शहाणा बैल आहे तो. अच्छा. नाही आणि दुसरं पण असतं बऱ्याच वेळा की जी शर्यतीची बैल आहे ती इतर जनावरांमध्ये बांधू नका वगैरे अशा बऱ्याचशा कहाण्या पण मी ऐकल्या. नाही, आपण पहिल्यापासून सगळे ऐकलं होतं की बैलाची पैदास केली की बैल पळायचं कमी होतो. परत बैलाला गायामध्ये बांधायचं नाही, मशीन मध्ये बांधायचं नाही, बैलाला मातीत बांधा वगैरे सगळ्या गोष्टी ऐकत होतो पहिल्या. पण आपलं सगळं उलट आहे, आपल्या बैलाचं समीकरणच उलट आहे सगळं. आपल्या बैलाला गुरांमध्ये बांधल्याशिवाय बैल बसत नाही. आणि बैलाचे आपण जवळजवळ 2 पैदास केलेले आहेत. अच्छा. हा. आणि तिसरी गोष्ट आपण त्याला मेट्रोवरच बांधतो, दिवसभर बैल बाहेर असतो सावलीत. आणि ती दुसरी गोष्ट अजून अशी की बैलांना वेगळं खुराक वगैरे दूध बाकीच्या बैलांना चालू असतं, आपल्या बैलाला तसं काहीच नाही. अच्छा. तरी बी आपण स्टॉपला म्हणजे आमची आता इथं एक मध्ये जे बारामतीत शेती प्रदर्शन झालं होतं, कृषी प्रदर्शन, त्याच्यामध्ये पण आपण नेलं होतं ना? हो, नेला. बर. तिथं काय अनुभव आला होता तुम्हाला? नाही, असं पहिल्यांदा आपण कृषी प्रशासनाला गेलतो. बर. तर वेगळाही होतं सगळं. बर. लोक खूप गर्दी करायची वगैरे असं ऐकलं होतं. चिपळूणला पण गेलतो ना आता. अच्छा. मला एक सांगा बरं तुम्ही की खिल्लार बैल हा शर्यतीचा बैल म्हणून पाहिला जातो. आता हा नेमकं ही कुठला वाण आहे किंवा कुठल्या जातीचा आहे हे तुम्हाला माहिती? ह्याच्यामध्ये असलेली बैल बहुतेक खाली थोडीशी कोकणात वगैरे दिसतात की जे चिखल नांगरणीच्या वगैरे ज्या स्पर्धा असतात तशामध्ये तशी ह्याची जी बॉडी लाईन आहे ती तशा टाईप दिसते. पहिलं म्हणजे जुन्या काळातल्या लोकांचं असं म्हणणं होतं की खिल्लारच पळतात, म्हैसुरी पळतात. आपल्या गावरान सारख्यांना कोण पहिलं हे नव्हतं करत. पण जेव्हापासून बकासूर जेव्हापासून शर्यत क्षेत्रात आला तेव्हापासून प्रत्येक जण आपल्या गोट्यामध्ये जे घरच्या गाईचं खोंड म्हणा, गावरान असू द्या नाही तर कसला असू द्या, तो सांभाळतो. त्यालाही वाटतं मग बकासूर जर म्हणून तर मोरेन सारख्यांनी पुकारलं होतं एकदा मैदानात. म्हणजे गावरान बैलांचा देवदूत म्हणून बकासूरला संबोधलं जातं. कारण प्रत्येकाला जिथं कापाय बैल जात होता तो आज बैल एखाद्याच्या घरात ते सेवा करतात लोक. हे फक्त आपल्या बैलामुळं शक्य आहे. लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता, तो बदलला. कुठलाही कधी कुणाच्या कसा बी पळू शकतो. अच्छा. ही आता हा जो आहे तो मला असं वाटतं की हा जो तुमचा पश्चिम घाट सुरू होतो जो पुण्याच्या पश्चिमेला आणि खाली कोकणापर्यंत या पट्ट्यामध्येच अशा पद्धतीची जास्त बैल इकडे जास्त बघायला भेटतात. अशा पद्धतीचे जे बकासूरचा म्हणजे जो गावठी बैल आहे इकडचा. आता त्याला खरं तर गावठीच बैल इकडं त्याचं काय वेगळं नाव आहे का काय मला माहित नाही, पण आम्ही आमच्याकडची जे आहे त्याला खिलार वगैरे म्हणतो आपण तशा पद्धतीनं. बकासूरच्या ज्यावेळेस शर्यतीमध्ये तुम्हाला रोजचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं रोज पिकअप मध्ये बसवणं हे करणं ह्या तर तुमचा डेली रुटीनचा भाग झाला. बकासूर ज्यावेळेस इतर बैलांबरोबर पळत असतो एक गोष्ट मी पाहिली की जशी फाटी जवळ येईल तसं बकासूरचं स्पीड वाढायला सुरुवात होतं. बैलाचं काय होतं लहानपणापासूनच आपण तुम्हाला पहिलीच बिनजोड अशा मोहिलने सांगितलं, पहिलीच बिनजोडला पुढच्या 50 फुटात बैलांनी निकाल घेतला होता. तेव्हापासून जे बैलाला निकालाला हावरापणा म्हणतो आपण डायरेक्ट निकालाला बैलाचा, त्या बैलाने असे पराक्रम खूप केलेले आहेत की नाही का, जिथं अटीतटीची लढत असेल, जिथं खरंच जर प्रेक्षकांना त्याच्या मालकांना किंवा आम्हाला असं वाटतं बकासूरनीच 1 नंबर केला पाहिजे किंवा बकासूरनीच सेमी काढली पाहिजे, तिथं बैलाला काय होतं काय माहिती, बैल डायरेक्ट एकट्याचे जीवन येऊन गाडी लावतो. त्या दिवशी तुम्ही सासवडच्या ह्याच्यात पटवाडीच्या मैदानात बघितलं, फायनलला गाडी जवळजवळ 3-1 छकड्याने मागं पडत होती. 3-1 छकडे जर कव्हर करायचं एवढं सोपी गोष्ट नाही, ते फायनलच्या बैलांमध्ये सगळे टॉपचे नंदी. बैलांनी एकट्याने गाडी ओढून लावली तिथं 1 नंबर केला सुट्टा. म्हणजे ज्यावेळेस फायनलची त्याला हे दिसते त्यावेळेस त्याचं फायनल रेषा दिसते तोपर्यंत त्याला तिथून पुढे काहीच नाही, त्याला एवढंच माहिती की मला तिथं सगळ्यात आधी पोहोचायचंय.
बकासूरचा हा मित्रांनो प्रवास जो आहे ना तो खूप मोठा आहे. बकासूरचा अर्ध्या तासाच्या मुलाखतीमध्ये संपणारा विषय बकासूर नाहीये. बकासूरचे अनेक पैलू आपल्याला उलगडायचे आहेत आणि हे सगळे पैलू उलगडत असताना छोट्या छोटी आत्ता सुद्धा मी बघितलं की यांच्या घरातली सगळी लहान लहान मुलं सुद्धा बिंदास त्याच्या भोवती असतात. एकतर काही बैलांचं मी बघितलं की मैदानात गेल्याच्या नंतर संपूर्ण मैदान होईपर्यंत काही बैल बसत नाहीत. बकासूर मात्र मैदान धावून आला म्हणजे पहिला फेरा झाल्याच्या नंतर त्याला आपण काय म्हणतो गट पास झाल्याच्या नंतर बकासूर बऱ्याच वेळा बसलेलाही दिसतो. मैदानातलं बिहेवियर काय असतं, मैदानातलं साधारणतः वागणं काय असतं बकासूर? मैदानात बैल घरी थोडा रागीटपणा करतो कधी कधी. बर नाही का, पोरं जर त्याला फोटो वगैरे सारखे आता लोक येत राहतात ना, बरोबर, त्याच्यामुळे बैल इथंच थोडासा रागीटपणा करतो. नाही तर मैदानावर बैल एकदम शांत असतो. अच्छा, त्याचा तो गट पळून आला की त्याला नाही का, आपण एकदा त्याला पाणी पाजलं, त्याला खायला टाकलं की बैल आपला 4 वाजेपर्यंत आरामच करणार बसून. परत सेमीला आणि फायनलला परत तयार. हो, तयार आराम करत राहतो बैल. बाकीच्या बैलांसारखं त्याला गरम करताना पण जास्त वेळ आम्ही पाहिलं नाही. गरम नाही करत बैलाला आपण. थोडस नाही का, थोडस अंग गरम होण्यासाठी आपण थोडस पळवतो फक्त. मग ते वॉर्मअप तर करावंच लागणार आहे आपल्याला पण माहिती आहे की पहिलवान असला तरी त्याला कुस्ती खेळायची असेल तरी त्याला अंग गरम करूनच जायला लागतं. अगदी खरं आहे. पण बकासूरच्या बाबतीत मात्र तसं दिसत नाही. बैलाला अजून कोणी काठी बी मारलेली नाही आपल्या. ही एक खासियत आहे. हे कशामुळे म्हणजे हे अंगचं शहाणपण त्याच्या. हो, अंग म्हणजे कसं आहे, त्याला मारायची, त्याला गरम करायची गरज नाही. असं लोकांचं हे नाही का, एक हे अनुभव आहे की मारल्याने बैल जास्त पळतो. पण आपल्या बैलाला आपण जेवढा हे करल ना, म्हणजे तो आपण देव म्हणून समजतो. आपण त्याला मारत नाही, काय नाही. मी आता एक मुद्दा क्लिअर करतो. आता सांगितलं यांनी की बैलाला मारत नाही. बऱ्याच वेळा शरीर क्षेत्रावर आक्षेप घेतलेल्या लोकांनी ही मुलाखत जरूर बघा की जो बैलांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने आक्षेप घेतला जातो त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे की बकासूरला आजपर्यंत काठी सुद्धा मारली नाही. हा दावा करणं, अर्थातच त्यांनी सांगितलं की तो देव आहे म्हणून आपण त्याच्याकडे तशा पद्धतीनं बघतो. मला सांगा, बकासूरला अशी कधी मागणी आली का कोणाची की तुमचा बैल आम्हाला द्या, ज्यावेळेस सुरुवातीला काय मैदान ही झाली? नाही, स्टार्टिंगला आपला बैल आहे ना बिनजोड क्षेत्रात चांगला पळाला. बर. त्याच्यानंतर मैदानात चांगला पळाला. त्याच्यानंतर आमचे मित्र आहेत शिरवळचे, राहुल पाटणे म्हणून. बर. तर त्यांनी आमचे आजचा बैल ज्याच्या नावा पळतो सचिन शेटगरत, बर, ह्यांच्या वरती त्यांच्याकडून ते आले होते. तर ते बोलले होते की आम्हाला करार करायचा. मग तेव्हा आपल्याला करारच काय असतं कळलं नाही का. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही त्यांचं आमचे संबंध चांगले घरातले झाले. शेठ म्हणून नाही का, शेठचं नाव वगैरे लावायला लागलो आपण. बर. करार झाला. त्याच्यानंतर मग आमचे स्वर्गवासी रणजित शेठ निंबाळकर, बर, त्यांनी मामन संघ डायरेक्ट 5 वर्षाचा करार करायचं बोलणं चालू होतं त्यांचं. बर. त्यानंतर इथे लास्ट मागणी म्हणजे 1 कोटी रुपये होती. 5 वर्ष त्यांच्या नावा बैल पळवायचा. पण आपल्याला नव्हता बैल कोणाचे करायचं. बर. कारण आपलं ते त्याच्यात आपण नाही का, आपल्याला फक्त किताब पाहिजे होते, आपल्याला त्यांनी आपल्या नाव करून दिले. ते जे आमची स्वप्न होती, जे आमचं नाही का, आम्ही ज्या नादात का आलोय, बरेच जण नावं ठेवायची, पण त्यांना बी साध्य करून दाखवलं आम्ही की आमच्या कष्टाचं फळ आमच्या बैलाने आम्हाला दिलेलं आहे. अच्छा. मला तुम्हाला ते विचारायचंय, आता तुम्ही बोलला कष्टावरती खरं येणारच होतो मी. बकासूर पळायला लागल्यापासून काय बदल झाले? नाही झाले ना, खूप काही बदल झाले की आता आम्ही जर कुठं मैदानावर जायचं म्हणलं तरी आमची ती राहायची उत्तम सोय होते. जरी आमचं कुठलं काम असेल एखाद्या नाही का, म्हणजे थोडस शासकीय निमशासकीय कसलंही नाही, हॉस्पिटल वगैरे काही असू द्या, बर, तिथं आमची थोडीशी ओळख आहे. त्या बैलामुळे आम्हाला ते ओळखतात. अच्छा. तर आमचं तिथं काम सोपं होऊन जातं. अच्छा. हा, एवढं माहिती त्याला आम्ही डायरेक्ट सेलिब्रिटी सारखी आम्हाला एक ओळख आहे, त्याच्या ट्रीटमेंट मिळायला लागली. ही गोष्ट खूप, ज्यांच्या दारात घरच्या गाईचा बैल आहे त्यांनी हे शब्द जरूर ध्यानात ठेवा की बघा तुम्ही की दारातलं जनावर सुद्धा तुम्हाला सेलिब्रिटी बनवू शकतं. खरं तर आता मी बकासूरच्या शेजारी बसून जनावर म्हणणं चुकीचं आहे, पण मला ती जाणीवपूर्वक ती भाषा वापरावी लागते. पण एखादा बैल त्या कुटुंबाला सेलिब्रिटी बनवतो, हे किती सोपं आहे बघा. की आपली कामं होतात कोणामुळं, तर बैलामुळं. म्हणजे असा बैल ज्याला उगाचच आपण देव म्हणत नाही, बकासूर हा देव आहे. आणि देव म्हटलं की अर्थात देवाचे गुण असावे लागतात. असंच कोणी कोणाला देव म्हणत नाही. नाव राक्षसाचं आणि गुण देवाचं, असा हा बकासूर आहे. आणि ह्या बकासूरनं आतापर्यंत प्रचंड यश मिळवलेलं आहे. शर्यत क्षेत्राला एका वेगळ्या वळणावरती बकासूरनं एक गोष्ट दाखवून दिली की बकासूरमुळं सर्वसामान्य घरातला बैल किंवा सर्वसामान्य अगदीच
गावठी त्याला म्हणूयात आपण, गावठी त्याच्यासाठी स्पेशल खिलार, अगदीच धनगरी खिलार अशा पद्धतीचा असावा असं काही नाही. बकासूर सुद्धा त्यानं दाखवून दिलं की आता माझ्यासारखेही बैल पळू शकतात. त्याच्यामुळे इतर बैलांना खूप सारी किंमत आली. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना व्यक्तिगत म्हणजे तुमची जी फॅमिली आहे, तुमचं हे कुटुंब आहे, सणावारामध्ये बकासूरला कशा पद्धतीने वागवलं जातं? आणि आमच्या प्रत्येक सणामध्ये माहिती का आम्ही पहिले असं आपण जसं आपल्या लक्ष्मींची पूजा करतो, गाड्यांची वगैरे, घरातल्या देवळातल्या देवाची वगैरे, तसं आम्ही प्रत्येक सणाला आमच्या बैलाला आम्ही घरी घेऊन जातो. तिथं त्याच्या पार्किंगला बांधून त्याची पूजा केली जाते किंवा गोठ्यावरती पूजा केली जाते. म्हणजे सेम आमच्या घरातला एक सदस्य आणि ते वेगळं नाते आमच्या. अच्छा, मला आता सांगा, बकासूर हा जसा घरचा आहे, आता पुढं काय प्लॅनिंग बकासूरची? पुढं त्याला काय म्हणतो, वारसदार कशी तयारी आहे? ते 2 पायदच आहेत आता, पण जसा नाही का आपल्याला बी मान्य करावंच लागेल की हा बैल परत होणे नाहीये. अगदी खरं आहे. हे कोणी किती बी म्हणलं बाबा त्याची पैदास म्हणून त्याची पैदास पळणार, तर त्याची एवढी काय कोण पळू शकत नाही. आणि आमच्या दावणीला झाला तो एकटाच बकासूर झाला नशिबाने आमचे, ते बी आमचे जुन्या लोकांची पुण्य असेल, मागच्या जन्माची काहीतरी पुण्य असेल, त्यामुळे आम्हाला हा बैल लागला. इथून पुढे आपण त्याच्याकडून काय नाही का अपेक्षा नाही की याच्यासारखा आपल्याला भेटेल, ह्याच्यासारखा तोच झाला फक्त. आता सांगितलं यांनी की बकासूरच्या 2 पैदास आहेत. ऍक्च्युली मला इथं एकच दिसते, दुसरं कुठे काय मला माहित नाही, किंवा त्याचे काहीतरी दुसरा तिकडे मोलच्या इकडे बाजूला ठेवलाय. तर ही एक वेगळी बातमी बकासूरच्या निमित्तानं आपल्याला खरं तर समोर येते.